करू का इंदिराबाई? ठेव करू सगळं बंद करू? चाला ना मग, आता 6 वाजले ना, आता चालायचं काय? हो चाल ना, उजळाच चाललो जाऊन. ते किती वाचले पावभाजी की पाव किंवा शेकलेले पावभाजी भाजी किती वाचले ते बांधून करणं. चल, थोडीशीच वाचली बाई, 1-2 प्लेट वाचली. खाऊन घेता काय? आणू काय गरम करून? 1 प्लेट तुम्ही खाऊन घ्या, 1 प्लेट मी खाऊन घेतो, बस. मग आपल्याला घरी नेवायची गरज नाही. आणू काय? नाही बाबा रमा, ते पावभाजी खाऊ तर बोर मारते. आता असं काहीतरी नवीन तडक भडक खावायची इच्छा होऊन राहिली मस्त. ते पावभाजी रोजच्या रोज त्याच्यात आपणच बनवतो, वाचली तर खातो. नाही बापा, आता नाही. आता माझी जरा बी पावभाजी खावायची इच्छा नाही. मग काय करू इंदिराबाई त्या पावभाजीचं? तर हे बाय रमा, तुला खावायची आहे तू खाऊन घे, आणि वाचलेली मग बांधून घे. गावात कोणाला बी देऊन देऊ, खाऊन घेते. मी बी नाही खात मग इंदिराबाई, मला नाही चांगले लागत. बांधून घेतो मग, देऊन देऊ कोणाच्या घरी. हो ना, घे बांधून, घेऊन घे, देऊन देऊ कोणाला बी. चल मग पटकन, उजळा आपलं चाललो जाऊ. नाही तर येईन मायचा फोन. आलेच नाही का व? बसल्याच नाही का व? बंद केल्याच नाही का व बापा? या पटकन. फोन येवायच्या पहिले आपण घरी पोहोचलो पाहिजे बापा. हो बाई, मायचा फोन पाहतोच येते बा. हो ना, माय गाडी काची पडली माझ्यासाठी. गाडी फोन करते, जरासा अंधार झाला का. हो इंदिराबाई, चला मग मी पटकन हे बेंच लावून देतो तिकडे साईडनं, आणि शटर पाडून देतो. चला मग. हो घे लावून दे. चल, ब्रेक मार अजून डबल. कम बाई, काऊन इथं थांबवायला लावल्या? काय झालं? थांब ना जराशी, साईड मध्ये लाव गाडी. काऊन इंदिराबाई, तुमची तब्येत नाही का बरोबर? काय झालं तुम्हाला? काय होते काय? मला काही नाही हो. ते पाय तिकडे ठेल्यावर मस्त मुळा काकडी सगळंच आहे. घेऊ दे बरं जरा. ते पावभाजी खाऊ तर मन कटायला बापा. घेतो बरं आता जराशा ते मुळा गिडा घेतो बरं. तर मुळा कायच्यासाठी बाई? मुळाचे पराठे बनवाले लावून मस्त धनश्रीले. थांब बरं, आणतो मी. तू इथं थांब, मी घेऊन येतो मुळा. चला ना बाई, मग मी बी पाहतो. चला, काकडी बिकडी पाहतो, म्हणून खाते. हो चल बरं, चल घेऊन घेऊ. दे बरं का भाऊ, ते पावभर मुळा दे बरं. पावभर नाही भेटत रे बा. काहून रे बापा पावभर नाही भेटत म्हणतं? हे नियम कधी लागू झाले देशामध्ये भाजीपाल्यावर? का पावभर नाही भेटत? नियम आज मॅच लावला. मी पावभर देत नाही. हो, घेवायचा आहे किलो घ्या. 10 रुपये किलो आहे. 10 रुपये किलो पावभर. काय तुम्हाला 3 रुपयाचे देऊ? आहे का चिल्लर 3 रुपये? तर घ्या मग. एवढे स्वस्त झाले का रे मुळा? बापरे. बाई मग दे बरं, 2 किलो देऊन दे. 20 रुपयाचे 2 किलो देऊन दे बरं. चल मोज 2 किलो. अरे मग तू घेऊन घे 1 किलो. 1 किलो मी घेऊन घेतो, नाही का? 1 किलो नाही घेत बाई मी. काय करून 1 किलोचे? तुम्ही घ्या ना, त्याच्यातला 1 मुळा मला देऊन द्यायचा. लगन तर मी काकडी घेतो अर्धा किलो ते मिरची घेऊन घेतो. 1 किलो मुळा नाही घेत बापा, खराब होऊन जाते खाता सरत नाही. घे ना, सस्ते भेटून राहिले मुळा तर घे ना. पराठे गिराठे बनवजो. मी पराठे बनवासाठीच घेऊन राहिली मुळा, खावासाठी नाही. तू घेऊन घे बनवून घेजो पराठे. मी नाही बापा इंदिराबाई, मी मुळाचे पराठेच नाही खात. गच्च पकडते मुळाच्या पराठ्यानं. मी नाही खात पराठे गिराठे. कोणा सांगितलं हो तुला गच्च पकडते? मग सारच खा लागते, काही नस काही होत नाही काहीतरी. चल, तुला नाही इच्छा नको घेऊ, मी घेऊन घेतो 2 किलो. 2 मुळा देऊन देईन तुला. तशीच तर म्हणतो बाई, 1 देऊन दे जा. 1 देऊन दे जा. अजून काही? हो ते अर्धा किलो काकडी दे जा, आणि ते मिरच्या देऊन दे जा अर्धा किलो, आणि मुळा 2 किलो देऊन दे. चल, पराठे गिराठे बनवून मस्त खाईन लेकाले पराठे. आता स्वस्त झाले मुळा, आता काय करावं आता पराठे. आता तसंही पावभाजीनं जीव कटायला खाऊ आता मस्त मुळाचे पराठे, आलूचे पराठे धमकावतो मस्त. आता सगळ्या भाजीपाला बी स्वस्त आहे. हॅलो, बोला. काय आता कशाला फोन केला तुम्ही? आणि येत नाही का घरी? आता घरी येण्याचा टाइम झालाय तुमचा, आणि आता तुम्ही फोन करता. किती वेळा घरी यायला? बस रस्त्यातच आहो मी. आता अर्ध्या घंट्यात पोहोचतोच घरी. बरं ठीक आहे ना, या मग घरी. फोन कशाला करता तुम्ही अर्ध्या रस्त्यातून? आणि तुम्ही गाडी चालवत आहे ना, तर मग फोन कशाला केला? चला फोन ठेवा आणि पूर्ण लक्ष गाडी चालवण्यात द्या. आहे लक्ष माझं गाडी चालवण्यातच आहे. कानात हेडफोन लावले, तुझ्या संग बोलून राहिलो. फोन याच्यासाठी केला मी, काय बनवलं म्हणतो जेवणात? याच्यासाठी फोन केला का तुम्ही की काय बनवलं? अरे जे बनवलं ते बनवलं. या ना घरी, वाढते तुम्हाला जेवण. सांग ना धनश्री, काय बनवलं? आता तुम्ही गाडीत जा ना. आता मी सांगन का तुमचं पोट भरून जाईल काय? नाही, सांग ना, सांग. थोडंसं चांगलं वाटतं, शांत वाटते जीवाले. भूक लय लागली धनश्री, म्हणून विचारून राहिलो काय बनवलं. तर मस्त जेवतो आता, पोटभर घरी आलो का. मस्त कांदा गिंदा कापून ठेव, मुळा गिडा. काय बनवलं तसं सांगतो. काय बनवलं? वटाण्याची भाजी बनवली. ती यार, आता सकाळीच वटाणे, रातच्या नाही वटाणेच तर बनवून राहिली 2-4 दिवसापासून. आजही वटाणेच बनवली का धनश्री? काही वेगळं बनव, काही चांगलं असं आलू गिलू बनव, चांगले मस्त सुके आलू, तर टमाटरची चटणी बनव मस्त. वटाणा खाऊ बोर मारते आता. आजच्या दिवस खाऊन घ्या.
उद्या मस्त उद्या सकाळी तुमच्या टिफिनवर मस्त आलूची चटणी ना टमाटरची चटणी देईन. आजच्या दिवस आता वाटाण्याची भाजी सकाळचीच होती, तेच गरम केली. अरे यार धनश्री, तू तर मूड खराब करून टाकलं. बरं असं कर, तू 2 टमाटर असन तर चटणी बनवून घे बा माझ्यासाठी. मला आता भूक लागली जोऱ्यानं. टमाटरची चटणी बनव माझ्यासाठी मस्त तिखट तिखट. हो हो रमा, ते नाही तर म्हणू खात असन तर म्हणूले चार, नाही तर मग देऊन दे कोणाला बी. त्या शांताबाईच्या घरी नाही तर पार्वतीच्या घरी घे, देऊन दे. या मुन्नीच्या घरी देऊन दे जा. मी आता घरी जातो मी. हा बरं चला, मी ठेवते फोन, आई आल्या वाटते. चला मी ठेवते. हा या मग घरी. बरं बरं चल ठेव येतोच मी, 15 मिनिटात पोहोचतो आता. हो हो या या. हा धनश्री बसली काय? हो या ना आई, बसा ना, धुवा हात पाय, मी चहा बनवतो तोपर्यंत. नाही नाही आता चहा घे नको बनवू. जेवणात काय बनवली? जेवणात आई सकाळची वाटाण्याची भाजी आहे, जास्त बनवून गेली होती तर ती भाजी आहे, आणि भात बनवला आणि पोळ्या बनवल्या. तर हे पाय धनश्री, आता कधी तू मस्त आता धनंजयचा फोन घेऊन आलता का? तो किती वाजता येऊन राहिला? होय आताच त्यांचा फोन आला होता, तर ते 15 मिनिटात पोहोचतेच ते. हा तर हे घे बरं मुळा, मी मुळा आणल्या मस्त ताज्या आहे, 10 रुपये किलो भेटल्या. 2 किलो घेऊन आली. हा घे बरं, मस्त पराठे बनव. किसून टाक मुळा पहिले धुवून टाक आणि मग छिलून टाक आणि मस्त किसून टाक आणि मस्त पराठे बनव बरं. लाल मिरची टाकून घे बरं. उद्या बनवेल ना आई, उद्या सकाळी बनवून. आता स्वयंपाक मी पोळ्या वगैरे केले आहे मी, म्हणून म्हणते उद्या बनवून मी. हा मला आताच खावायचे आहे पराठे, आताच बनवतो. आता काही एवढा टाइम नाही झाला, 6:30 7च वाजले आहे. होते आपण 8 वाजता जेवत असतो. घे बरं, घे पटकन खायला आणि बनव मस्त मुळाच्या पराठे. घे बरं. पण आई मी काय म्हणते की मुळाचे पराठे जे असते ना, त्याने गॅस होतो आणि पचायला पण जड असते आणि गच्च पण पकडतो. म्हणून म्हणते की आता रात्री मुळाचे पराठे नाही खाल्ले पाहिजे. मी सकाळी बनवते, तुम्ही घरी पण खा आणि टिफिनवर पण घेऊन जा. अहो ते नको मला सांगू, काय ना काय होते, काय ना काही नाही होत. घे बरं, बनव मुळा बनव पहिले. डॉक्टर नको बनू घरी, जरा माहीत तशीच म्हणे, तू तशीच म्हणता. मला खावायचे आहे मला मुळाचे पराठे. घे बनव पटकन. ठीक आहे आई, आता तुम्ही म्हणता तर. पण काही प्रॉब्लेम झाला तर म्हणू नका की प्रॉब्लेम झाला म्हणून. मला काही प्रॉब्लेमच नाही होत. घे बनव. नाही मग द्या बनवते. लावूनच पाहतो फोन, काय करून राहिली तर. चाहो पास पास आना, कोई ढूंढ के बहाना, तुम्हें अपना फोन वाजून राहिला हो बाबा. हो चाहे रूठे हे नाही उचलत बाबा. चाहे बड़े जगताना, तुमको है पाना. हॅलो बोला. हॅलो काजल, मी राकेश बोलून राहिलो. हो बोला ना, बोला. आहे तुमचा नंबर सेव्ह आहे, बोला ना. काय घरीच आहे का तुम्ही? कुठं गेले का कामाला? घरी जाऊ आता. काय रातच्यानं कामाला जाऊ काय? अरे हो, तुमची दुपारची शिफ्ट चालू आहे. बघ सांगा मग कसं काय सुरू सगळं. जेवले? नाही अजून जेवायचं आहे. तू काय करून राहिली होती? मी स्वयंपाक करत होते. काय बनवलं? मी वरण भात आणि कारल्याची भाजी, पोळ्या आणि गाजरचा हलवा. अरे गाजरचा हलवा बनवला काय? जळला काय? जळून टाकला असेल नाही? नाही हो राकेशजी, कायले मी जड त्या दिवशी थोडं चुकी झाली. रोजच जडते का माझ्या हाताने? चांगला बनवला, काही जडला नाही. या ना राकेशजी गाजरचा हलवा खायला. आता नाही येत बा. त्या दिवशी तुला जळला, आम्हाला जळला गाजरचा हलवा चारली. आता इथं येशील तू तेव्हा चांगला हलवा बनवतो आणि चारचो सगळे येईल. हो आता मी येईन ना तर मस्त गाजरचा हलवा बनवून आणि सगळ्यांना देईन. आणि काय करते बिंदुताई वगैरे? अरे आता आपल्या गोष्टी करणं, वहिनी करते स्वयंपाक. तू सांग. मी काय सांगू? मी बी स्वयंपाक करतो. लेकाचं कधी म्हणजे कधी येवाचा विचार कधी आहे? तुम्ही यान घ्याले तवा. अच्छा, आता आई म्हणून तेव्हा येऊ आम्ही. बरं ठीक आहे, या मग. हो बोल ना, अजून बोल. अजून काय बोला? काही बी बोल. काही बी काय बोलायचं? चला ठेवते मी फोन, स्वयंपाक बाकी आहे. नाही तर अजून गाजरचा हलवा जोडून जाईल. हो चल मग, बोलतही नाही आम्ही. चल ठेवतो मग, आता पाहतो कधी येवाचं तर. हो ठीक आहे, मग ठेवा. हे काय बनवलं धनश्री अजून? काय ते पोळ्या होय? पराठे होय, मुळाचे पराठे. खा. मुळाचे पराठे? होट मी नाही खात. काय नाही येऊन राहिला रे, खाय ना. हा मुळाचे पराठे होय ना, काऊन खात नाही का? हा पाय बरं किती टेस्टी बनले. 2-4 तर मी बनल्याबरोबरच खाऊन घेतली गरम गरम. होट आई, मुळाचे पराठे? अरे बापरे, हट कोण खाई नाही मुळाचे पराठे? मी नाही खात. गॅस पकडते सगळ्या पोटामध्ये ह्या मुळाच्या पराठ्यानं. तू नको खाऊ. धनश्री बनवले काय मुळाचे पराठे काऊन बनवले? नाही बनवायचे होते. एक तर भाजी तुला सकाळची वटाण्याची भाजी बनवून ठेवली आणि त्याच्यात मुळाचे पराठे बनवून ठेवली. हा तुला समजते का नाही समजत कधी काय खाल्लं पाहिजे?
का बस आपलं धरलं उठलं बनवलं? मी नाही बनवत होती, आईनं बनवायला लावले मला. आईनं 2 किलो मुळा आणले, 2 किलोचे पराठे बनवायला लावले, 2 किलो मुळाचे. आई, तर 2 किलो मुळाचे पराठे किती बनले असन? किती खाशीन? कोणाला किती चारशील? करशील बिमार बा सगळे इले. अरे काय खाल्ल्यानं बिमार होते काय रे? आता स्वस्ते भेटले मला मुळा, 10 रुपये किलो होते. हा तर 2 किलो घेऊन आले. म्हणलं घे बनवून, आताही खाऊ, उद्या सकाळीच खाऊ आणि दुपारी बी खाऊ. मन निघून जाते. मन निघेपर्यंत खाणं काही बरोबर नाही आई. 2 किलो आणले होते तर जराचे पराठे बनवते. 2 किलो किती पराठे बनले असन? खूप सारे बनले, तरी 30 पराठे बनले. बापरे, अरे अरे देवा, 30 पराठे. आई, कसं होईल? कसं होईल म्हणजे? होते खाणं 4-5 जण हवा आपण, आणि उरले तर ते रमाले देऊन देऊ. मनू आहे, हेमले आहे, खावाले कमी जण, कमी लोक आहे का आपल्या घरी खावाले? खात्यात. आम्ही एकटे नसतं 4-5 मगानी खाल्ले, 4-5 आता घेतले, 10 तर मी एकटेच खाऊन घेतो. आई तुले परिणाम भोगा लागा नाही. एवढे पराठे खाऊ नको तू. परिणाम तुले नक्की गलत वाईट परिणाम भोगा लागन तुले. एवढे पराठे खाशील तर ते रातच्या टायमाले. अरे काही नाही होत, कायचा परिणाम नाही भोगा लागत. खाण्यापिण्यानं काही नाही होत. आता दुपारी मी जरासं जेवली होती, पावभाजी ते बनवत होती. खाना पाहू तर मग सगळं बोर लागत होतं. म्हणून हे जरासं वेगळं म्हणून म्हणून पराठे म्हटलं धनश्रीनं. बनवले तिनं, पाय बरं किती टेस्टी बनवले. मन लावून बनवले तिनं, मस्त बनवले. खाऊशा लागून राहिले. खाय आई मग आता खाय तू. आम्ही तर नाही खात, मी तर नाही खात. धनश्री हे ठेवून दे बा, मी नाही खात बा. मी नाही खात रे बा हे पराठे एवढे. हे भाजीनं पोळीच तर लय झालं आपल्याला. आपल्या पोटाले पचतही नाही एवढं. हा टाकल्या मनाचे हो. आता पोरग म्हणते तर तुम्ही म्हणता काय तसं? जसं पोरानं बोललं तसंच बाप बी बोलते काहीतरी. आतापर्यंत खात होते चुपचाप, त्यानं म्हणलं मी नाही खात, ते म्हणतात मी नाही खात. कुठं खाल्लो? मी नाही खाल्लो, एकही घास नाही खाल्लो मी. तो का खाऊ मग? आणा इकडे द्या, खातो मीच. घे बा, घे खाऊन घे, तूच खाऊन घे. धनश्री कमी कर बापा, हे पराठे लय दिली तू ना. एखादा खाऊन घेईन तर खाऊन घेईन मी. मा खा ना, हे लहान तर आहे ते. खाऊन घे. नाही बापा इंदिरा, एका 4-5 पराठे देऊन दिले बापा एका ताटात. पोटाले जांजवण बापा. हा मी नाही खात, तू काय नको खाऊ, कोणीच नको खाऊ, मीच खातो. खाय बापा खाय, तू काय. कायचा वास सुटला हो धनश्री? घाडाचा वास सुटला एका रंगाचा. हा काय व्हायचं आजी? तिथून येऊन राहिला वास, पुऱ्या घरामध्ये फैलला. आईले तरी म्हटलं होतं मी की मी आता मुळाचे पराठे बनवत नाही, उद्या सकाळी बनवून. आईने जिद केली. मुळाचे पराठे बनवले, 10 पराठे खाल्ले, खूप सारे खाल्ले. सकाळी उठूनही खाल्ले, आता झोपले आहे. इंदिरा काय बाई वा? जा तिकडे बाई जा. आई खावडं पोटात दुखून राहिलो हो आई. मला तुमची दीट लागली. काय करत होत्या? काय सगळे यालेच पाहत होत्या तुम्ही, तर तुमची दीट लागली मला. गाडं पोट दुखून राहिलं बाबा, गाडी हवा बी सुटून राहिली. काय करू काय नाही. कायले खाल्ली एवढं? हा ते मुळाचे पराठे कायले खाल्ली? किती थंडी राहते, किती गॅस पकडते त्या मुळाच्या पराठ्यानं. कायले खाल्ली तू ना? हा मला काय माहित बाबा, असं होईनच म्हणून. खावाच्या वेळेस मला साजरं लागलं, असं वाटलंच नाही होतं पोट खराब होईल म्हणून. इंदिराबाई काय झालं? चालत नाही कठेल्यावर? काय हो बाबा, मी नाही येत हो रमा, मी नाही येत. गाडं पोट जमून राहिलो हो बापा, मी नाही येत. जाय तू, आजच्या दिवस जाय तू आणि खोल बापा ठेला. जाय. मुळाचे पराठे खाल्ले बापा मी. अरे बापरे, गाडं पोट दुखून राहिलं. कायले खाल्ल्या? हा अहो मला काय माहित. आता मस्त बनवले होते धनश्रीनं, एवढे खास बनवले होते. आता ठेवले आहे, जा घेऊन घे, खा तू बी. घाडेच मस्त बनवले होते धनश्रीनं. खाल्ले मी. आई घाडं पोटकून राहिलं. आई माय हो. आई तुम्ही दवाखान्यात निवाल लावा धनंजयला. यायले गॅस जमला यायच्या पोटामध्ये, जास्त होईन यायची तब्येत. जा धनंजयला म्हणा गाडीत टाकून घेऊन जा म्हणा यायले दवाखान्यात. गोळ्या औषधं देईन तर ठीक होऊन जाईन बातच. हो बाई हो, तसंच करायला होतं. धनश्री घे बरं, कुठं गेला तो धनंजय? सांगते नेऊन आईले दवाखान्यात. हो आंघोळीला गेले, मी सांगते त्यांना. काहून काय झालं आजी? अरे धनंजय इंदिराले घेऊन, त्या माईला घेऊन जा बरं दवाखान्यात. घडं पोट दुखून राहिलं म्हणते तिचं. अरे बापारे करून राहिली. घेऊन जा बरं तिला दवाखान्यात, गोळ्या औषधं भेटून जाईन तर ठीक होऊन जाईन बातच. गॅस जमली तिच्या पोटात, गॅस जमली चांगलीच. तरी म्हणतच होतो मी बी, आई नको खाऊ एवढे पराठे, ते मुळीचे पराठे नको खाऊ, एवढे मुळा नको खाऊ, एवढे मुळा पराठे. आहे का नाही आई? काय होत नाही करेन. आता आई कसं लागते? अरे धनंजय नको विचारू रे बापा. चाल मला दवाखान्यात घेऊन चाल पटकन बापा. गॅस गाडी जमली मा पोटात, गॅस दम लागून राहिला. ऐकत नाही तू कोणाचा, म्हणून त्या सांग असं होते. धनंजय घेऊन जा येईल दवाखान्यात, घेऊन जा बाईले, घेऊन जा लवकर जा. हो चाल आई, उठ चल पटकन दवाखान्यात. हो बापा हो. खाणं म्हणा की बोलणं म्हणा, प्रमाणाच्या बाहेर झालं की नुकसानच होते. आपल्या स्वतःला त्रास होते. बोलणं जास्त झालं की मनाला त्रास होते.
आणि खाणं जास्त झालं की पोटाले शरीराला त्रास होते. म्हणून काही पण करायचं असलं, बोलायचं असलं, खायचं असलं, काही प्रमाणाच्या बाहेर करू नका. प्रमाणातच राहिलं पाहिजे, तेव्हाच चांगलं होते, सगळं ठीक होते.